विद्यार्थी मित्र, आज आपण टॉपिक नंबर 6 जो आहे व्यवसाय संघटनांची सामाजिक जबाबदारी, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या टॉपिकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या टॉपिकवरती तुम्हाला 80 मार्कापैकी 7 मार्क किंवा विथ ऑप्शनल 10 मार्काला प्रश्न विचारले जातील. आणि यामध्ये प्रामुख्याने सामाजिक जबाबदारीची संकल्पना, सामाजिक जबाबदारीची गरज आणि वेगवेगळ्या समूहाप्रती असणारी जबाबदारी, पर्यावरण संरक्षणाप्रती सामाजिक जबाबदारी हे टॉपिक 6-3 पर्यंत असणार आहे. व्यवसाय नीती किंवा नीतिशास्त्र हा घटक वगळलेला आहे संपूर्णपणे. 6-4 हा पूर्णपणे वगळलेला आहे. आणि कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अशा प्रकारे आपल्याला या टॉपिकमध्ये या घटकांचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपण सामाजिक जबाबदारीची संकल्पना अभ्यासू. आता प्रामुख्याने लक्षात घ्या, सामाजिक जबाबदारी. आता प्रत्येक व्यवसाय हा समाजामध्ये सुरू होत असतो. समाजाच्या सहकार्यामुळं व्यवसायाचं अस्तित्व असतं, व्यवसायाची प्रगती किंवा विकास होत असतो. त्यामुळं व्यवसाय संघटना समाजातील ज्या घटकांच्या सहकार्यामुळे किंवा योगदानामुळे कार्यरत असते त्या घटकांबद्दल एक सामाजिक बांधिलकी म्हणून व्यवसाय संस्था त्या घटकांबद्दल की त्या घटकांचं हित रक्षण करणं, त्याचं हितसंवर्धन करणं यासाठी जे कार्य करते व्यवसाय संस्था, समाजातील जे विविध घटक आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी जी काळजी घेते त्याला आपण सामाजिक जबाबदारी असं त्या ठिकाणी म्हणत असतो. इथे म्हटलं बघा, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही समाजाच्या मूल्याबाबत निर्णय घेण्यासाठी आणि उद्दिष्टांची पूर्तता करण्याबाबत अपेक्षित कृती करण्याशी संबंधित अशी संकल्पना आहे. म्हणून व्यवसायाची सर्व कार्ये अशा समाजाच्या कोणत्याही घटकाला नुकसानकारक न ठरता, म्हणजे व्यवसाय ज्यावेळी काम करतो, जी कार्य होत असतात त्या कोणत्याही कार्यामुळं समाजाला नुकसान होता कामा नये. नुकसान न होता सर्व समाजाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी योगदान देणारी असावी. म्हणजे व्यवसायाच्या प्रत्येक कृतीमधून समाजाचं हित जोपासलं जावं, त्या हिताचं संरक्षण व्हावं हे अपेक्षित आहे. 1-2 व्याख्या ते दिलेली आहेत. नवीन पुस्तकामध्ये या 2 पुस्तकात व्याख्या आहे ती पुस्तकातील देणं अपेक्षित आहे. हॉवर्ड बोवेन यांनी व्याख्या दिलेली आहे. सामाजिक जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा. सामाजिक जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे. म्हणजे असे कार्य करावं जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. त्या कार्यामधून समाजाच्या उद्दिष्टांची आणि मूल्यांची जोपासना करते. कॅथ डेव्हिस यांच्या मते व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व जी कार्ये समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात, म्हणजे आर्थिक आहेच पण आर्थिक आणि तांत्रिक हितापेक्षा सुद्धा व्यावसायिकाचे जे निर्णय किंवा जी कार्ये समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात त्याला व्यवसायाची सामाजिक जबाबदारी असं म्हटलं जात असतं. आता ही संकल्पना पाहिल्यानंतर मगाशी म्हटलं तसंच व्यवसायाच्या कायदेशीर जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारी ही व्यापक संकल्पना आहे. कायद्याचं पालन करावंच लागतं, पण या व्यतिरिक्त सुद्धा व्यवसाय ज्या समाजामध्ये चालत असतो त्या समाजामध्ये जे विविध घटक आहेत की ज्या घटकांमुळं आपल्या व्यवसायाला आवश्यक असणारे सर्व, म्हणजे कच्चा माल असेल, कामगार आहे, पैसा आहे, तंत्रज्ञान आहे, संरक्षण आहे, म्हणजे सरकारकडून संरक्षण आहे, कायद्याचं पाठबळ आहे, हे जे सर्व घटक व्यवसायाला मिळत असतात पण त्याचा आपण ऋण म्हणून किंवा ऋणी म्हणून त्या घटकाबद्दल सुद्धा प्रत्येक व्यवसाय संस्थेनं योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कायद्याने निर्धारित केलेल्या जबाबदाऱ्याबरोबर संस्थेला त्यांच्या इतर सामाजिक कर्तव्याची जाणीव असणे
कायद्यानं ते करावंच लागतं, पण त्याबरोबर सुद्धा त्यांच्या इतर सामाजिक कर्तव्याची जाणीव असणे म्हणजे सामाजिक जबाबदारी होय. किंवा थोडक्यामध्ये समाजाच्या हितासाठी व्यवसायाच्या वतीने स्वेच्छेने कामे करणाऱ्या अनेक घटकांचा सामाजिक जबाबदारीमध्ये समावेश होतो. तर इथं प्रामुख्याने सर्वसामान्यपणे माहिती पाहिल्यानंतर आता इथं म्हणजे समाजाबद्दल काय म्हणतात त्याला, समाजाबद्दल एक नीतिमत्ता असायला पाहिजे. सामाजिक जबाबदारीची गरज किंवा ही संकल्पना जी आहे, सामाजिक जबाबदारीची संकल्पना आहे, हे प्रामुख्यानं व्यवसाय हा समाजामध्ये कार्यरत असतो म्हटलेला आहे. समाजातील साधनं वापरतो, त्यांच्या कार्यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकावर त्यांना अवलंबून राहावं लागतं प्रत्येक व्यवसायाला. तर व्यवसायासाठी आवश्यक असणारे उत्पादनासाठीचे घटक म्हणजे जमीन, पाणी, इतर साधनं समाजाच्या मालकीचे असतात. त्या गुंतवणूकदार समाजाचे सदस्य असतात आणि त्या गुंतवणूकदाराकडूनच व्यवसायाला आवश्यक असणारं भांडवल आणि आर्थिक गरजा पूर्ण होत असतात किंवा सहाय्य केलं जात असतं. किंवा कर्मचारी आहे, ग्राहक आहे, यांच्या सहकार्याशिवाय कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून व्यवसायातील सर्व उद्योगाचे आविष्करण अशा पद्धतीने झालं पाहिजे की त्यातून समाजाच्या कोणत्याही एका घटकाला धोका पोचणार नाही, किंबहुना ते समाजाच्या हिताचं रक्षण करतील व त्यासाठी योगदान देतील. व्यवसायाची अशी सर्व कामगिरी किंवा कर्तव्याचा सामाजिक जबाबदारीमध्ये विचार होत असतो, जी समाजाच्या हितासाठी निर्देश करतात. नफा मिळवणं एकमेव कार्य नाही, नफा मिळवणं आहे, पण त्याबरोबरच समाजाच्या हिताचं रक्षण करणं, याकडे लक्ष देणं म्हणजेच व्यवसायाची सामाजिक जबाबदारी होय. आता सामाजिक जबाबदारी याचा अर्थ पाहिल्यानंतर आता सामाजिक जबाबदारीची गरज म्हणून एखाद्या 5 मार्काला प्रश्न असू शकतो, कारण या टॉपिकवरती 7 मार्क आणि विथ ऑप्शन पर्यायसकट 10 मार्क आहेत. त्यामुळे आता 3 मार्क, 4 मार्क, 5 मार्क आता कसे असणार आहेत नवीन याच्यामध्ये 2, 3, 4, 5 आणि 8. आता एवढे का 8 मार्क मुळात 7च आहे, त्यामुळे दीर्घोत्तरी प्रश्न याच्यावरती येणार नाही. सामाजिक जबाबदारीची गरज का वाटावी लागली? व्यवसाय संघटना या नफा मिळवण्यासाठीच चालवल्या जातात, परंतु जास्तीत जास्त नफा मिळवणं हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट असता कामा नये. तर सामाजिक बांधिलकी सुद्धा फार महत्त्वाची आहे. तर सामाजिक जबाबदारीची गरज का निर्माण झाली? तर पहिलं आपण म्हणता येतं विश्वस्त ही संकल्पना आहे. प्रत्येक व्यवसाय संस्था ही समाजाची विश्वस्त आहे. व्यावसायिक संस्था समाजामध्ये कार्यरत असतात, त्या समाजाचा एक भाग आहे. जो उद्योग लोकांसाठी चांगला नाही तो व्यवसायासाठीही चांगला नाही, आणि हे आता समजलेलं आहे. हाच विश्वस्त असण्याचा सिद्धांत. त्या तत्वानुसार व्यवसाय विश्वासावर आधारित असावा, लोकांच्या फायद्यासाठी कायदेशीर व नैतिक असावा. तर व्यावसायिक समाजाचे विश्वस्त आहे असं मानलं जातं, कारण व्यवसाय ही सामाजिक जोखीम असते. उदाहरणार्थ भारतातील 7 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी शीतपेयाच्या बाबतीत मुलांसाठी जबाबदारीने विपणन करण्याची सामूहिक वचनबद्धता जाहीर केलेली आहे. विश्वस्त असणं हे सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी संस्थेच्या सदन व्यक्तींनी विश्वस्त बनवून विविध साधनांचा पुरवठा केला पाहिजे. विश्वस्त संस्था सामाजिक कल्याणासाठी कार्यरत असतात आणि म्हणूनच व्यावसायिकांना समाजाचं विश्वस्त मानलं जात असतं. त्याला दुसरं कारण सांगतात की आज समाजाच्या असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत, समाजाच्या बदलत्या अपेक्षा आहेत. जग अत्यंत जलद गतीने बदलत आहे, वाढत आणि विस्तारत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सामाजिक मागण्या बदलत जात आहे आणि व्यवसायाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. लोकांमध्ये हक्काबद्दल जागरूकता वाढत चाललेली आहे. एकंदरीतच ज्ञानाची पातळीसुद्धा वाढलेली आहे, उंचावलेली आहे आणि समाजाच्या अपेक्षांनुसार व्यवसाय चालू राहिला पाहिजे. त्यामुळे समाजाला जे काही हवं ते दिलं पाहिजे, शिवाय समाजाला हानिकारक असणार नाही हे व्यवसायानं टाळलं पाहिजे. समाजाला जे पाहिजे ते दिलं पाहिजे आणि समाजाला हानिकारक ठरणार असणार आहे ते व्यवसायानं करू नये किंवा ते टाळलं पाहिजे. समाजाच्या बदलत्या अपेक्षा म्हणून सुद्धा प्रत्येक व्यवसायाला
सामाजिक जबाबदारीची गरज ही पार पाडणं आवश्यक आहे. त्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यानंतर तिसरं सांगता येतं नावलौकिक किंवा पतप्रतिष्ठा. व्यावसायिकाकडून आपल्या व्यवसायाची प्रतिमा निर्माण करणं, ती बळकट करणं, यावरती प्रचंड प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळं जो व्यवसाय सामाजिक गरजांना अनुकूल प्रतिसाद देतो, जो व्यवसाय सामाजिक गरजांना अनुकूल प्रतिसाद देतो, तो बाजारपेठेमध्ये चांगला नावलौकिक आणि ख्यातिमूल्य म्हणजे गुडविल निर्माण करतो. तो चांगली सामाजिक प्रतिमा ठरवत असतो किंवा उंचावत असतो. जी संस्था स्वतःच्या कर्मचाऱ्यांची, ग्राहकांची व समाजाची काळजी घेते, त्या संस्थेला समाजाकडून आदर मिळतो आणि अशा संस्थांना नेहमीच लोकांकडून चांगला पाठिंबा मिळत असतो. ज्या व्यवसाय संस्था सामाजिक बांधिलकी पाळतात, सामाजिक जबाबदारीचं भान ठेवतात, अशा व्यवसाय संस्था समाजामध्ये काय होत असतात, एक चांगलं नावलौकिक निर्माण करत असतात. त्यांची समाजामध्ये असणारी प्रतिमा ही चांगली होत असते आणि प्रत्येक व्यवसायाला आपली प्रतिमा अधिकाधिक चांगली राहावी हाच उद्देश असतो आणि त्यासाठी सुद्धा व्यवसाय संघटना सामाजिक जबाबदारीची गरज आहे. त्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण. वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी, सेवा देण्यासाठी व्यवसाय नैसर्गिक संपत्ती व मनुष्यबळ साधनांचा वापर करत असतो. व्यावसायिक संस्थांनी देशाच्या नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे. त्यांनी पर्यावरणातील प्रदूषण, जीवशास्त्रीय असंतुलन टाळलं पाहिजे. प्रदूषण टाळलं पाहिजे, असंतुलन, जीवशास्त्रीय असंतुलन म्हणतो आपण, ते टाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये बॅलन्स राहिला पाहिजे. त्यांचे उद्योग पर्यावरणस्नेही असले पाहिजेत. पर्यावरणावर व समाज हितावर त्याचा काही परिणाम होता कामा नये. तर समाज व्यवसायाला नैसर्गिक साधने, रस्ते, वीज, पाणी पुरवठा इत्यादी सार्वजनिक सुविधांचा वापर करू देतो, तेव्हा समाजाच्या स्वास्थ्याची काळजी घेणं हे व्यावसायिकाचं नैतिक कर्तव्य आहे. तर पर्यावरण संरक्षण करण्यादृष्टीने सुद्धा, पर्यावरण समतोल राखण्यासाठी सुद्धा सामाजिक जबाबदारीची गरज त्यातून निर्माण झालेली दिसून येईल. नंतर संसाधनांचा पर्याप्त वापर म्हटलेला. आता प्रत्येक समाजामध्ये असणारी संसाधनं किंवा रिसोर्सेस जे आहेत ते कसे मर्यादित आहेत. त्यामुळं सर्वसाधारणपणे मोठ्या व्यवसायाकडं अधिक मोठ्या प्रमाणावरती वित्त पुरवठा, बौद्धिक कौशल्य, कार्यात्मक नैपुण्य असतं. व्यवसायाने सर्व साधनांचा उपयोग व्यवसायाच्या विस्तारासाठी व समाजाच्या फायद्यासाठी सुद्धा करावा. ते वेगवेगळ्या समाज गटांना चांगले राहणीमान आणि सुस्थिती पुरवू शकतात. तर जास्तीची साधने वापरताना योग्य समतोल साधला पाहिजे आणि अपव्यय टाळला पाहिजे. जी संसाधनं उपलब्ध आहेत त्यांचा चांगला वापर व्हायला पाहिजे, योग्य कारणासाठी वापर व्हायला पाहिजे आणि त्याचा परिपूर्ण वापर व्हायला पाहिजे. परिपूर्ण याचा अर्थ अपव्यय होता कामा नये. मला तर टाटा टीने पर्यावरणाला कमीत कमी हानी पोचवण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. साधन संपत्ती वेचताना हे त्यांचं स्वरूप मर्यादित ठेवतात. त्यानंतर पुढचं सांगता येतो मुद्दा कामगार संघटनांचा दबाव. कामगार संघटना सुद्धा प्रत्येक व्यवसायामध्ये काय झालेले आहेत, अधिक विकसित झालेले आहेत. आधुनिक काळामध्ये कामगार त्यांचे हक्क, त्यांच्या सवलती यांच्या बाबतीत जागरूक झालेले आहेत. कामगार संघटना झपाट्याने विकसित होत आहेत आणि व्यावसायिक पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कर्मचाऱ्यांना समजलं आहे की व्यवसायाच्या नफ्यामध्ये त्यांच्या प्रयत्नाचं योगदान आहे, म्हणूनच ते नेहमी नवीन मागण्या करून समोर येतात. तर अशा मागण्यांचा परिणाम व्यवस्थापन व कामगार यांच्यातील निकृष्ट संबंधावर होऊ शकतो. तर ते व्यवस्थापनाकडून योग्य मजुरी व इतर फायद्यांची अपेक्षा करत असतात. आणि अशा प्रकारचं संघर्ष टाळण्यासाठी व्यवसायाने जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार कृती केली पाहिजे. म्हणजे कामगार संघटनांच्या दबावामुळे सुद्धा, म्हणजे कामगार संघटनांचा वाढ, त्यांचा विस्तार किंवा त्यांचा दबाव असल्यामुळे सुद्धा आज प्रत्येक व्यवसाय संघटनेला कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या मागण्या, रास्त मागण्या विचारात घ्याव्या लागत असतात. कारण कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती त्यांचं जे म्हणजे कर्मचाऱ्यांचं योगदान आहे, कार्यक्षमता आहे, उत्पादकता आहे, यावरूनच व्यवसायाची प्रगती त्या ठिकाणी होत असते. तर व्यवसायाच्या विकासामध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान आहे हे सुद्धा व्यवसाय संघटनांना त्यामुळं समजलं
किंवा व्यवसाय संघटना त्या कर्मचारी संघटनांच्या दबावामुळे सुद्धा त्याबद्दलची योग्य ती जबाबदारी आज पार पाडत आहे. की त्याचप्रमाणे ग्राहक चळवळीमध्ये पण वाढ झालेली आहे. जसे कामगार सजग झाले तसं ग्राहकही आज सजग झालेला आहे. ग्राहक चळवळ ही व्यवसायातल्या अनिष्ट कृतींच्या विरोधात ती चळवळ आहे. बाजारपेठेमध्ये जर कुठल्याही व्यवसाय संस्थेनं ज्या माल प्रॅक्टिसेस आहेत, व्यापारी गैर प्रवृत्ती आहेत, याचा जर वापर केला तर त्याच्या विरोधामध्ये आज ग्राहक संघटित होऊन ग्राहक चळवळीच्या माध्यमातून, ग्राहक संघटनांच्या माध्यमातून तक्रार होऊ शकते. जेव्हा ग्राहक एकत्रित होतात, व्यवसायातला कुठलाही अन्याय स्वीकारत नाही, त्यांनी आपापल्या अयोग्य गोष्टींच्या विरोधामध्ये आज आवाज उठवला दिसतो. तर कंपनीने चांगल्या दर्जाच्या वस्तूंचं योग्य किमतीला उत्पादन करावं अशी त्यांची अपेक्षा असते. कंझ्युमर फोरम अँड असोसिएशनच्या दबावामुळं व्यावसायिकांना त्यांच्याबद्दलचा सामायिक जबाबदारी समजली आहे आणि ते व्यापारातल्या योग्य कृतीचा अवलंब करत असतात. तर पुढच्या गटात म्हणता येतो की शासकीय नियंत्रण. तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शासकीय नियम हे अनुचित असतात. त्यामुळं व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येते. शासनाने अनेक कायदे केले असतात, तरीसुद्धा व्यवसायावरती नैतिक दबावाद्वारे कायदेशीर दबाव असतो. नैतिक दबावाबरोबरच कायदेशीर दबाव असतो. शासनाने अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, हवा प्रदूषण कायदा, अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा आहे. भारतामध्ये 30पेक्षा जास्त पर्यावरणविषयक कायदे आहेत आणि या कायद्याचा सर्व परिणाम सुद्धा व्यवसायावर नैतिक तसेच कायदेशीर दबाव येत असतो. जर व्यवसाय घटकाने या मर्यादेमध्ये काम केलं नाही तर कठोर सरकारी निर्बंधाची भीती असते. अधिकार ग्रहण इत्यादीचा संभव टाळण्यासाठी व्यवसायाने त्याचा काही भाग समाजाला दिला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं म्हणता येतं की शासकीय नियंत्रणाबरोबरच व्यवसायाला सुद्धा आपलं दीर्घकालीन अस्तित्व, व्यवसायाला जर दीर्घकाळ आपला व्यवसाय कार्यक्षमपणे चालवायचा असेल तरी सुद्धा त्या व्यवसाय संस्थेला काय करावं लागतं, व्यवसायाशी संबंधित जे घटक आहेत या घटकांबद्दल असणारी जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडणं आवश्यक असतं. जर व्यावसायिक संस्थांनी सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं तर ते दीर्घकालीन चांगला नफा मिळवू शकणार नाहीत. तर कर्मचारी एक दिलाने काम करणार नाहीत. गुंतवणूकदार, भागधारक सकारात्मक प्रतिसाद देणार नाहीत. ग्राहकही कमी दर्जाच्या वस्तू जास्त किमतीला घेण्यास नकार देऊ शकतात आणि हे सगळं व्यवसायाचं अस्तित्व धोक्यात आणतं. आणि म्हणून दीर्घकालीन हितासाठी सुद्धा व्यवसायाला सामाजिक जबाबदारीचं महत्त्व समजलेलं आहे. त्यानंतर सामाजिक समस्यांची गुंतागुंत आहे, लक्षात घ्या. आता सामाजिक समस्यांची गुंतागुंत याचा अर्थ काय की सध्याच्या दिवसात समाजाच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या व वाढत चाललेल्या दिसतात. सरकारवर सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांचं ओझं लादलं गेलं आहे आणि त्या सोडवण्याची सरकारची क्षमता व आर्थिक स्थिती मर्यादित आहे. प्रागतिक म्हणजे सुधारणावादी आणि सामाजिक भान असणारा व्यवसाय सरकारला काही समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो. उदाहरणार्थ बालमजुरी आहे, गरिबांना शिक्षण आहे, आरोग्य सेवा सुविधा पुरवणं आहे, अशा समस्या असू शकतात. किंवा अंधश्रद्धा आहे, किंवा पूर, भूकंप, तुफान, वादळं, दुष्काळ अशा परिस्थितीत सुद्धा व्यवसाय शासनाचे ओझे विभागू शकतो. व्यवसाय वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमात योगदान देऊ शकतो. सामाजिक कर्तव्यांचा अवलंब करून प्रदूषण नियंत्रण, लोकसंख्या नियंत्रण, जीवशास्त्रीय संतुलन, बायोलॉजिकल जो बॅलन्स आहे, असंतुलन थांबवणं, जीवशास्त्रीय संतुलन राखणं या बाबतीत सुद्धा ते योगदान देऊ शकतात. त्यानंतर जागतिकीकरण. आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. त्या जागतिकीकरणामुळं व्यवसायाला अधिक संधी आणि आव्हाने आहेत. अपॉर्च्युनिटीज पण आहेत आणि चॅलेंजेस पण आहेत, थ्रेट्स सुद्धा आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे कमी झाले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे वस्तू आणि सेवांचे वितरण जागतिक स्तरावर आज होत असताना दिसतं. तर ज्या देशांनी व्यवहाराची आदर्श पद्धत स्वीकारली, सामाजिक जबाबदारी ज्या व्यवसाय संस्था पार पाडत आहेत, त्यांचा जगभर प्रभाव पडलेला त्या ठिकाणी दिसून येईल. आजचं
जर जग पाहिलं तर ते अत्यंत वेगानं बदलत आहे, अत्यंत वेगानं बदलत आहे. जागतिकीकरणानं व्यवसायाला अधिक संधी आणि आव्हाने पुरवली. आर्थिक वाढ, विशेष व्यासंगातील वाढ, भाषा, कल्पनांचे अभिसरण असे योगदान जागतिकीकरणाने दिलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातले अडथळे कमी झाले आहेत आणि त्याचा परिणाम वस्तू आणि सेवांच्या जागतिक वितरणात झालेला दिसतो. त्याचा प्रभाव त्या ठिकाणी पडला दिसतो. आणि शेवटचा एक घटक सांगता येतो की आज माध्यम जे आहेत, मीडिया जो आहे, हा मीडिया सुद्धा सजग झालेला आहे. जरा जरी आपण एखादी आपल्या हातून चुकून जरी एखादी काय म्हणू आपण त्याला गैरव्यवहार जर झाला तर मीडिया लगेच त्याचा प्रसार आणि अपप्रचार करत असतो. आणि त्यामुळे मीडियाचं सुद्धा नियंत्रण त्या व्यवसाय संस्थेवरती असतं. सार्वजनिक जीवनामध्ये माध्यमं महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्याच्या दिवसामध्ये इंटरनेटद्वारे माध्यमे सामान्य माणसापर्यंत सहज पोहोचू शकतात. सोशल मीडिया जो आहे, सामाजिक माध्यमं, ताबडतोब एखादी घडलेली दुर्घटना, जगामध्ये कुठे एखादी दुर्घटना घडली किंवा जर एखादा गैरव्यवहार केला गेला, फसवणूक केली गेली, तर त्याचं ताबडतोब जगामध्ये त्याचा प्रसार होत असतो. ती माहिती जगापर्यंत पोहोचते. त्यामुळे व्यवसायाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलण्याचं सामर्थ्य या माध्यमात असतं. त्यामुळे माध्यमे अतिशय दक्ष असतात आणि ती खळबळ उडवून देऊ शकतात. किंवा दूरचित्रवाणीच्या वाहिन्या आहेत, न्यूज चॅनेल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, अयोग्य वर्तनाला प्रसिद्धी देऊ शकतात. परंतु ही प्रसिद्धी काय होत असते, चांगली नसते, कुप्रसिद्धी असते आणि त्याचा वाईट परिणाम व्यवसायाच्या अस्तित्वावरती होऊ शकतो. व्यवसायाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. आणि त्यामुळे माध्यमांची आज प्रत्येक व्यवसाय संस्थेवरती असणारी नजर, यामुळे सुद्धा आज प्रत्येक व्यवसाय संस्थांना सामाजिक जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी असं वाटू लागलेलं आहे. सामाजिक जबाबदारीची गरज, सामाजिक जबाबदारी संकल्पना आणि व्यवसाय संघटनांना सामाजिक जबाबदारी का पार पाडावी लागते यासंबंधी आपण थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे, डिटेल्स माहिती पाहिली आपण. 5 मार्काला काय एवढे मुद्दे लिहिण्याची गरज नाही. जेवढ्या मार्काला प्रश्न असेल त्या तुलनेनं 3 मार्काला असेल तर 3-4 मुद्दे लिहा. 4 मार्क असेल आणि 2 मुद्दे वाढायचं. 5 असेल तर 7-8 मुद्दे द्या. आपण जवळ इथं 12 मुद्दे दिलेले आहेत. ह्याच्यावरती काय 10 मार्काला प्रश्न येणार नाही. ठीक आहे. थँक्स.